आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची. आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच. येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट. म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. विटे शहरात संपन्न झाले विराट हिंदू संमेलन. सांगली जिल्हा, तालुका खानापूर. विटे शहरात काल एक भव्य आणि उत्साहपूर्ण असा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा पार पडला. विराट हिंदू संमेलन या कार्यक्रमाने विटे शहरात भक्ती, संस्कृती आणि एकात्मतेचा संदेश दिला. हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरा याचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच धर्मगुरू आणि प्रवचनकारांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना प्रेरणादायी विचार ऐकायला मिळाले. कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते उज्जैन येथून आलेले पंचदशमान आवाहन आखाडाचे जनरल थानापती महंत उद्धवबाहू अघोरी हटयोगी महाकालगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी तथा प्रमुख शिष्य महंत वृषभनाथ गिरी महाराजजी, उज्जैन योगीराज, सनातन साधन साधक संघ प्रमुख उपस्थिती, दीनानाथ, गोपीदास, हबाप, मोहन काका पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वातावरण भक्तिमय झाले होते. सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात विटे शहरातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरात उत्साह आणि भक्तीचा माहोल पाहायला मिळाला. या विराट हिंदू संमेलनामुळे समाजात एकता, संस्कृती प्रेम आणि धार्मिक जागरूकतेचा संदेश अधिक दृढ झाला आहे. प्रतिनिधी प्रीती गायकवाड. सुरुवात केली त्याचा मी उल्लेख करीन की बघा, प्रभूजींनी कीर्तन सुरू केले. आम्ही ज्या वेळेला शांत आहे त्यावेळेला आमच्या मनामध्ये सतत निघणारा ध्वनी त्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे आत्म्यापासून बोलू तर काय बोलू, तर एक हिंदू मनाच्या आत्मा, त्याचं हृदय हे सतत कृष्ण 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 कृष्णाच्याच भक्तीमध्ये लीन आहे. माझ्या आत्म्यात काय आहे, प्रभूजींनी सांगितलं. हे कीर्तन करत होते, ते सगळेजण मिळून करत होते. जे कीर्तन करत होते मला वाटत होतं माझं हृदयच करत होतं. आमचा संस्कार, माझा घेतलेला पहिला श्वास हा भगवान शिवाच्या उपस्थितीनं प्रेमानं भरलेला. माझ्या वंदनीय पूज्य ताईंनी ब्रह्मकुमारीच्या इतकं सुंदर छान माहिती देऊन त्याचं छान एक प्रात्यक्षिक दाखवलं की हिंदू मन एका क्षणामध्ये ठरवलं तर किती शांत ब्रह्माप्रमाणे होऊ शकते. म्हणजे आपली ती क्षमता आहे, त्याचा अभिमान पाहिजे, त्याचं कौतुक पाहिजे. आणि हे बाहेर नाही आहे. त्यांनी जे सहज जाता जाता दिलं की नाही, ते विदेशामध्ये शिकायला, ऐकायला कोट्यावधीमध्ये ते लोक खर्च करतात. आश्चर्य वाटेल आपल्याला वाटेल काय, पण तिथं असलेल्या अशांतीमध्ये गेलं की मग ह्या मेडिटेशन आणि ह्या सगळ्या गोष्टीची किंमत असल्यामुळे कळत नाही. हा माझा पुढचा मुद्दा आहे बरं का. आणि त्यांनी आपण किती शांत, किती कमी वेळामध्ये लगेच होऊ शकतो हे लगेच त्यांनी दाखवलं. मी समाजामध्ये, घरामध्ये, माझ्या माता भगिनी घरामध्ये किंवा बाजारामध्ये काय बोलत असतात, काय बोलणं अपेक्षित आहे, त्यांच्यात काय विषय रंगला पाहिजे, त्यांच्यामध्ये TV सिरियलचा विषय, पिक्चरचा विषय महत्वाचा नाही आहे, तर त्यांनी कुठल्या गोष्टीवरती अखंड चिंतन केलं पाहिजे. माझ्या मुली, ताईंनी, आईंनी सांगितलं, आपण ऐकलं ते ऐकलं. आणि माझ्या भारत भूमीतली माता किती पवित्र, किती सात्विक असू शकते. आज आपल्या समोर आहेत त्यांचा आवाज,
त्यांची भाषाशैली, त्यांच्यावरचे संस्कार, त्यांची पवित्रता ही आजही आपण टिकवून ठेवली आहे. आपल्या विटा ग्रामामध्ये टिकवून ठेवली आहे, आपल्या भारत भूमीमध्ये धरून ठेवली आहे, ही इतर आपण टिकवून ठेवली आहे. ह्याच्यामुळं अजूनही संत परंपरा, ही वाङ्मय, ही मंदिरं, हे सगळं आजही टिकून आहे ते ह्या थोड्या लोकांमुळे हे आहे. हे जे आहे हे टिकवायचं आहे, हे अजून सांभाळायचं आहे. पण हे सगळं करत असताना दररोज आम्ही काय अनुभवतो ते मला फक्त सांगायचं आहे. जसं मी म्हटलं की माझा पुढचा मुद्दा काय आहे, हे आहे माझं चिंतन, व्यक्तिगत चिंतन. आता इथं बोलताना मी पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महंत ऊर्ध्वबाहू हठयोगी महाकालगिरी महाराज यांचा प्रमुख शिष्य तथा उत्तराधिकारी अशी ओळख करून दिली. इथं किती लोकांना आखाड्याबद्दल माहिती आहे. संघ आणि माझं नातं ह्याच्याबद्दल मला 2 मिनिटं बोलायला आवडेल, पण तत्पूर्वी संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. आज ब्रह्मकुमारी असू दे किंवा संतांची अखंड परंपरा लाखो हजारो वर्षापासून सुरू असू दे, माझा आखाडा हा सनातन काळापासून भगवान शिवाच्या, ब्रह्मा विष्णूच्या प्रेरणेनं तयार झालेली ही परंपरा आदी काळापासून आहे, आदी शंकराचार्या पूर्वीपासून आहे. हे बोलताना माझं ऊर भरून येते. आणि त्या काळी, ज्या काळी अजून आज अस्तित्वात असलेले असंख्य देश, भाषा, प्रांत हे काही अजून निर्माण सुद्धा झालेलं नव्हतं, त्यावेळेला सनातन कुंभाची परंपरा आपल्याकडं अखंड सुरू होती. ती आहे. कुठलाही इंग्रज, कुठलाही डच, कुठलाही मुस्लिम, कुठलाही आक्रांता ही परंपरा आपली कधीही खंड पाडू शकला नाही. ह्याच्यावरती माझ्या बरोबर इथं समोर असलेल्या प्रत्येकाला अभिमान पाहिजे. हे कोरडून, हे किच्चाळून, हे प्रक्षोभकपणानं सुद्धा बोलता येईल, हे बोलता येईल. पण अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.